बुलढाण्यात अवैध दारू माफियांवर पोलिसांचा मोठा प्रहार, जिल्ह्यात खळबळ। ग्रामीण भाग बिघडवणाऱ्यांविरोधात प्रशासनाचा ॲक्शन मोड, 2 महिन्यांची तडीपार कारवाई। नमस्कार, तुम्ही पाहतात पोलीस टाइम्स मराठी न्यूज, सत्य बातमी ठाम भूमिका। बुलढाणा जिल्ह्यात अवैध दारू विक्रीमुळे उद्ध्वस्त होत असलेल्या कुटुंबांवर आणि बिघडत चाललेल्या ग्रामीण वातावरणावर अखेर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उभारलाय। जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या निर्देशानुसार घाड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर थेट तडीपारची कारवाई करण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। माहितीनुसार संबंधित आरोपी विरोधात अवैध दारू विक्रीचे वारंवार गुन्हे दाखल झाले होते। पोलिसांकडून अनेकदा प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या, मात्र त्यानंतरही अवैध व्यवसाय सुरूच असल्याचे समोर आले। त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56(1) अ ब अंतर्गत तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता। उपविभागीय दंडाधिकारी बुलढाणा यांनी आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी, ग्रामीण भागातील तरुणांवर होणारे दुष्परिणाम आणि अवैध दारू विक्रीमुळे वाढणारी सामाजिक अस्थिरता लक्षात घेत संशयिताला बुलढाणा जिल्ह्यातून 2 महिन्यासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले। या धडक कारवाईमुळे अवैध दारू माफियांना स्पष्ट इशारा मिळाला असून ग्रामीण भागातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अवैध धंद्याविरोधात पोलीस प्रशासन आता झिरो टॉलरन्सच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे। घाड पोलीस स्टेशनकडून यापुढेही अशाच प्रकारच्या अवैध व्यवसायांवर धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांनी यशस्वीपणे पार पाडली। पोलीस टाइम्स मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक जावेद शहा यांचा स्पेशल रिपोर्ट।